इन्फेक्शन वगैरे काही नाहीये, जखम भरून येईल आता, परंतु त्याला थोडा वेळ लागेल. किती वेळ लागेल डॉक्टर? आता ते कसं सांगता येईल. खरं तर या हातावर स्ट्रेस आलाय, त्यामुळे तुम्हाला हा त्रास झालाय. या हाताने काही जड किंवा काही फास्ट मुवमेंट केला होता का तुम्ही? नाही, तसं काय नव्हतं. पण त्यानं काय अडचण होईल का डॉक्टर? अडचण काहीच नाहीये आणि काळजीचे कारण काहीच नाहीये. फक्त त्याला स्ट्रेस घेऊ नका. तिथले टिश्यू हे नाजूक असतात, अजून ते तयार होत असतात. त्यावर तुम्ही स्ट्रेस दिला तर ते भरून यायला वेळ लागेल. आता आपण टाके काढलेलेच आहेत, त्यामुळे फिजिओथेरपी घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्ही डॉक्टर राजेंद्र जाधव यांना भेटा, ते तुम्हाला सांगतीलच. चालेल डॉक्टर, थँक्यू. टेक केअर माय बॉय. हो, नफिसा मॅडमने फोन करायला सांगितला होता. होय, कर दे ना फोन. हेलो हेलो नफिसा मैडम, मैं शीतल, फौजी अजिंक्य शिंदे यांच्या मिसेस, 11 मराठा. हाँ 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 शीतल, बोलो क्या हुआ? मॅडम, आता आम्ही आर्मी हॉस्पिटल मध्ये आलोय. आता त्यांची टाके बी काढले आणि डॉक्टर म्हणले थोड्या दिवसात जखम भरल. अजून काय बोलले ते? ते फिजियोथेरेपिस्ट करेक्ट? त्यांना भेटा. एक काम करो, अजिंक्य को फोन दो. हाँ, त्यांना बोलायचं तुमच्याशी. हाँ मैडम बोलो. अजिंक्य सुनो, अब तुम फिजियोथेरेपिस्ट के पास जाओगे. वो तुम्हें कुछ छोटे छोटे एक्सरसाइज देंगे और तुम्हें वही एक्सरसाइज फॉलो करने हैं. जी मॅडम. आता अजून जास्तीच्या प्रॅक्टिस करायच्या नाही. आता फक्त तुझे टाके काढलेत, अजून तुझी जखम पूर्ण बरी व्हायची आहे, समझे? जी मैडम. और एक बात, यहाँ से आगे यहाँ के डॉक्टर जैसा कहेंगे वैसे ही तुम्हें फॉलो करना है. इसीलिए उनकी हर एक बात याद रखना. यस मैम. गुड. अब आगे से सब कुछ अच्छा ही होगा. यस मैम. चलो, टेक केयर. ओके मैम, थँक्यू. बाय. काय म्हणल्या? काय नाही, ते म्हणले डॉक्टर सांगतील जसं कर, त्यांचं ऐक म्हणले आणि लगेच प्रॅक्टिसला सुरू करू नको म्हणले. आता त्यांचं तरी आहे का? हां, जायचं. चला. हे दुकान हो का, इथून ही बाकड्या सकट सगळं आहे. रावल्या, तू आज्या बरोबर पुण्याला जाणार होतास ना? बस इथं काय करतेस? जाणार होतो, पण मला एक महत्वाचं काम लागलं ना. तुला काय महत्वाचं काम आहे ते मला माहित असत. दोन वेळाला खायचं आणि गावभर बोंबलत फिरायचं. हो हो बाप्पू, जरा शांति रखो. मेरी कोई इज्जत है गांव में. जाऊन दे. हो का, हे जे दुकान आहे का नाही, त्यातला अर्धा आपला आहे. अर्ध म्हणजे? अर्ध म्हणजे हाप हो. ह्या दुकानातला हाप आहे ना, ते आपला हाप आहे. ती पलीकडची खुर्ची आहे ना, ती माझी आहे. आणि ती 2 वस्तारा आहेत ना, त्यातला 1 वस्तारा माझा आहे. ती 1 वाटी माझी आहे. आणि हो, ही पडलेली केस पण अर्धी माझीच आहेत. आणि आपण काय करूया? काय? हो, त्यातला आरसा आहे ना, आरसा अर्धा आपण कापून नेऊ. रावल्या, तुझं हे काय नाटक चाललंय? अर्ध अर्ध अर्ध. बापू, नाटक नाही, सिनेमा करणार आहे मी, सिनेमा. तुम्हाला तर माहितच आहे की मी आजच्या जीवनावर करणार आहे पिक्चर. अहो बापू, पिक्चर कराय फायनान्स लागतो, तो फायनान्स गोळा करतोय मी. आग लागली तुझ्या फायनान्सला.
बापू, आग तो लोगों के दिलों को लगेगी जब लोग मेरा थिएटर में पिक्चर देखेंगे ना। इसीलिए तो मैं अपने हिस्से का दुकान बेच रहा हूँ ना। तुझ्या बापाने ठेवलंय दुकान विकायला. काय सांगताय बापू, तुम्ही दुकान विकणार आहे? बघा, आमचं बापूच दुकान विकणार आहेत. बापू, मग केवढ्याला द्यायचं आपलं दुकान? आता तुला पायताना हरीन. हो दादा, तुम्ही काय ह्याच्या नादाला लागलाय? अहो, आमचं पोरग येडे, त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला. तो हे दुकान काय समजा चांदवडी गाव इकल, भूलचा सागर कारखाना इकल, राजवाडा इकल, ताजमहल हॉटेल इकल, आयफेल टॉवर इकल. तुम्ही घेणार आहे का? बापू, जबान संभाल के बात करो क्या? जबान को लगाम दो वरना. तिथल्या एका वस्तूला हात लाव, नाही तुझं तंगड तोडून तुझ्या हातात दिलं तर बोल. जे तंगड मोडून माझ्या हातात मी सगळ्या देशभर सांगत फिरीन. बघा माझा स्ट्रगल. बापानं तंगड मोडलं तरी मी पिक्चर कंप्लीट केला. सांग सांग, सगळ्या गावाला सांग, नाही तर आत्मचरित्र लिहू. लिहिणच मी. जाऊन देव, तुम्ही नका लक्ष देऊ. ते असंच बडबड करत असतात गावभर. बर, मला सांगा, या एकूण दुकानाचं बाकड्या सकट किती उठतील? जास्त नाही, लयत लय 4-5 हजार रुपये देईन मी. काय राव, 4-5 हजार वय? राव, किती मोठा मी सिनेमा करणार आहे. आर्मीवर सगळं कसं ओरिजिनल आहे तिथं. मग किती द्यायचं? द्या की एक आता 1, 2, 3, 4-5 कोटी द्या. काय ए, सोन्याचा पत्रा लावला काय दुकानाला? काय सांगायला लागले? तुमची प्रॉपर्टी इकायची आहे असं ऐकलं म्हणून इथपर्यंत आलो मी. हा की मग हीच आहे आमची प्रॉपर्टी. तुम्हाला द्यायला जमत नसेल तर राहू दे, मी दुसरं गिराक बघतो. जावा. ए चल चला नादाला लागलाय कोणाच्या. जावा आणि परत येऊ नका इकडे. तुला सांगतो, माझ्या दुकानाकडे बघायची बी नाही. पाहिजे तर तुझं दुकान इक आणि तुला काय मोगली आजाम काढायचा आहे तो काढ. अरे जर काढायचा म्हणजे त्याला किती पैसे लागतात, किती प्रॉपर्टी लागती? हा, तुझ्या पैसे काय आहे? प्रॉपर्टी मेरे पास माँ है. तुझ्या आईला आता मग तिला ऐकतोस का? रामकृष्ण हरी. हे घ्या, जेवायला वाढू का हो? हा, वाढ. आज अजिंक्य आणि शीतल दोघं बी पुण्याला गेली. तुम्हाला काय फोन आलता का? पुण्याला का म्हणून? अगं तिकडं आर्मी हॉस्पिटल आहे ना, तिकडे गेलेत. आणि मला आता शीतलचा पण फोन आला होता. म्हणले टाके काढलेत, आता सगळं व्यवस्थित आहे. हे बरं झालं बाबा. उषा, अगं मला कालपासून असं वाटतंय की आपण हा मुद्दा जास्त ताणून तर धरत नाही ना. नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही उगाच काय तर मनात आणू नका. अहो, शीतली घरी यायला नाही म्हणली ना, म्हणून तुमचा जीव तुटतोय, दुसरं काय नाही. अहो, तसं तर माझा बी जीव तुटतोयच की. पण नाना, मला पटते बरं का तुम्ही जे म्हणताय ते. तू गप रे, तुला काय कळतं यातलं? नाही म्हणजे टाके काढलेत म्हणजे. अहो, टाके काढले म्हणजे हात बरा झाला असं होतंय का? ते काय नाही, आपण आपल्या मतावर ठाम राहायचं, काय बी झालं तरी.
अगं पण आता पण नाही आणि बिन नाही. अहो ते हात बरा होऊन परत आर्मीत जावं असं मला अजिबात वाटत नाही. आणि तुम्ही असं भावनिक होऊन विचार करू नका, नाही तर सगळं मुसळ केरात. अगं पण त्यांना असं विरोध कसा करायचा? सौर्या, तुला काय सांगितलं मी? मोठ्यांच्या मध्ये मध्ये बोलायचं नाही. बरी अशी पोरं माझ्याच पोटाला जन्माला आली. आहो हे बघा, अजिंक्य बरं व्हावं, अगदी ठणठणीत बरं व्हावं असं मला बी वाटतंयच की. पण ते संपूर्ण बरे झाले म्हणजे त्यांचंच बरोबर आहे असं नाही ना. हा, तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपण आपल्या मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजे. वय आलोच मी. जिजे, अगं काय चाललंय तुझं? बस की जरा एका जागी शांत. अगं काय बस की एका जागी? हा, तुम्हाला कुणाला काय काळजी आहे का नाही? सकाळी आजन शीतल पुण्याला टाकं काढायला गेलेत. काय झालंय काय नाही, टाकं काढलं का नाही, काय चौकशी करूशी वाटते का नाही तुम्हाला कुणाला? तुला लय काळजी असेल तर मी एक काम करते, मी फोन लावून देते, मग तूच तुझं काय ते बोल. काय बाई पुरगे, आता आपलं ठरलंय ना व त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणून. हाय का आता जिजे? अगं दोन्ही बाजूनी कसं ढोल वाजवतीस ग? आता नाही बोलायचं ठरलंय ना, मग बस की जरा गप. आणि तसं बी त्यांना एवढंच घरातल्यांची काळजी असते तर एखादा फोन करून सांगितलं असता. पण त्या राजा राणींना आपण घरातले वाटतो बी का नाही, ह्योच एक प्रश्न आहे. जेडे, उगाच काय ते बोललं कसं बघ. मग एवढं वाटत असतं ना तर केला असता त्यांनी फोन. आता बघू स्वतःहून एखादा तरी कॉल करतायत का. व्हॉट जयश्री, हा असं बोलतात का जिजींशी? हा, त्यांचा विचार तरी करा जरा. जिजी तुम्ही नका टेन्शन घेऊ, आम्ही फोन लावतो फौजींना. तुमच्या जीवाची घालमेल कळते आम्हाला. होल्ड ऑन. अहो घरून फोन येतोय. उचल की, काय म्हणतात बघ. हॅलो, फौजीज देर. शीतल बोलते. शीतल, शीतल. फ्लेक्शन, एक्सटेन्शन आणि रोटेशन आतमध्ये आणि बाहेर. शीतल, कशी तब्येत आता फौजींची? आता टाके काढल्यात. आता डॉक्टर त्यांना व्यायाम सांगतात. व्यायाम? व्हाय व्यायाम? अहो ते फिजिओथेरपीचे, आधी सारखा हात परत व्हावा म्हणून. हा, सगळ्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या खूप हळूहळू करायच्या आहेत. हे किती वेळ करायचं? दिवसातून 2 ते 3 वेळा, असे 15-20 दिवस. 15 दिवस. आणि काय बरं शीतल, टाके काढलं फोन तरी करायचा. इथे सगळे किती काळजीत आहेत घरातले सगळेजण. अहो जिजीने तर सकाळपासून काय खाल्लेलं नाही. का तिकडे जाऊन घरच्यांना विसरला? अहो नाही नाही, असं कसं. हितनं बाहेर पडल्यावर फोन करणारच होते. काळजी करण्यासारखं काय नाही, समजा ठीक आहे. ते अरे वा, काय सुद्धा टेन्शन नाही बघा तुम्ही म्हटल्यावर. हा, आणि काळजी घ्या फौजींची. ठेवू का? भय. किती दिवसानंतर हेवी एक्सरसाइज करायची? संपूर्ण रिकव्हरीला 2 ते 3 महिने लागतील. आता आपण हळूवारचे एक्झरसाइज पहिल्यांदा घेणार आहोत. त्यामध्ये 15 ते 20 दिवस हळूहळू एक्झरसाइज करायचे. जीजी, अहो हत्ती बोलवा हत्ती. आता हत्तीवरनं साखर वाटली पाहिजे. काय झालं? काय झालं? आपले फौजी एकदम ठणठणीत बरे झालेले आहेत. टाके काढले, एकदम बरे आहेत. टेन्शन घ्यायचं काय कारण नाही, असं शीतल सांगत होते. बरं झालं बाई, देवच पावला म्हणायचा. देवा पांडुरंगा, माझ्या पोरांच्या पाठीशी असाच उभा राहा बाबा. मी काय म्हणतोय जीजी,
फौजी एकदम ठणठणीत बरे झाले. हा आता परत त्यांना आर्मीत पाठवलं पाहिजे. हे बघा, तो विषय आता परत काढू नका. पोरग बरं झालं नवा, बेस झालं, आणि तो आता कुठे बी जाणार नाही. अहो जीजी, पण त्यांना तर वाटतं की त्याला काय बी वाटू देत, तो जाणार नाही म्हणजे नाही. जीजी अहो कशाला उगाच म्हातारीला त्रास देता तुम्ही? अहो जयश्री, आयुष्यात थोडा तरी फन पाहिजे. आता खरी मजा येणार. फौजी तिकडे बरेच झालेत खरं, पण त्यांच्या आयुष्यात संघर्षाचा वणवा पेटलाय. आपण फक्त साईडला उभं राहून गपचूप हात शेकत उभं राहायचं. वयो हं? आता निघायचं ना? वय थांब, युनिट मध्ये फोन करून कळवतो. करा करा. राम राम, अजिंक्य शिंदे बात कर रहा हूँ. राम 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 राम. बोलो बोलो भाई. निकम बोलतोय. काय चाललंय? कसा आहेस? काय नाही, रिपोर्टिंग करायला फोन केला होता. आर्मी हॉस्पिटल मध्ये आलोय. आता टाके काढले, आता आहे सगळं व्यवस्थित. बरं झालं, बरं झालं. आजा बघ, एकदम मस्त. आणि काय तुमचं काय चाललंय मग? आणि काय रे, गेल्यापासून एक फोन नाही, काय नाही. अरे काय विसरलं काय? नाही नाही, अरे सगळीजण इथं तुझीच काळजी करतेत. आज तुला फोन करायचं म्हणलं तर व्हाय ना बघ. नुसतं बोला तुम्ही. नाही बाबा, खरंच काश्मीर सध्या हायलाइट वर आहे. इथली परिस्थिती खूप अवघड आहे. सगळ्यांच्या सुट्ट्या रद्द झाल्या, माझी पण सुट्टी रद्द झाली. मी जाऊन आपल्या घराचं बांधकाम बघायचं म्हटलं होतं, पण मरू दे आता. आता आता ह्या आतंकवाद्यांना घरात घुसून मारायचं, मगच आपल्या घराचं करायचं. डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायच्या ऑर्डर्स आहेत. पुलवामा मध्ये आपली बरीच माणसं गेली. त्यानंतर इथं जे ऑपरेशन झालं ना, त्यात आम्ही 3 अतिरेकी मारले. घरी कधी जाऊ माहित नाही, पण हे आतंकवाद्यांना आता नरकात पाठवूनच घरी जाऊ अशी शपथ घेतली आम्ही सगळ्यांनी. तुम्हाला सगळ्यांना लय मिस करतोय का मी. असं वाटतंय ना, आत्ताच्या आत्ता तिकडे यावं. नाही नाही नको, तू आधी बरा हो. पूर्ण बरा झालास की तू इथे लागणार आहेस. तोपर्यंत तुझा हिशोब आम्ही पुरा करतो. येस. चल ठेवतो. जय हिंद. जय हिंद. काय झालं? तिथले तिथली परिस्थिती लई वेगळी. कोणालाच सुट्ट्या नाहीये. पुण्यानं त्याच्या घराच्या कामासाठी सुट्टी काढली होती. मला नवीन फ्लॅट घेण्याबद्दल त्यानंच मला सांगितलं होतं, आणि हे सगळं तोच पुढे होऊन करणार होता. पण आता नाही जमणार म्हणलाय तो. आता सगळ्यांची हीच भावना आहे की आपलं घर काही कधी बी होईल, पण आधी आपल्या मोठ्या घराची साफसफाई करणं गरजेचं आहे. आधी लगीन कोंढाण्यात. आपल्या घराचा विचार न करता देशाचा विचार फक्त फौजीच करू शकते. शितले, तिकडची परिस्थिती लई बिकट आहे शितले. उद्या कुणाला काय जरी झालं ना, तरी त्यांच्या घराचं स्वप्न अपूर्ण राहणार आहे. नाही शितले, मी जरी तिकडे नसलो ना, तरी इथे राहून मी माझ्या फौजी भावांचं स्वप्न पूर्ण करणार. आता फक्त आपलंच नाही, तर आपल्या फौजी भावांचं स्वप्न आपण पूर्ण करायचं.